त्यानंतर इव्हॉल्युशन आपण पाहणार आहे बेटा, डार्विन थेरी पाहणार आहे, स्पेसिएशन पाहणार आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन, लॅमर्किझम, ह्युमन इव्हॉल्युशन. ऑल दिस थिंग बेटा लर्न इन दिस चॅप्टर बेटा, व्हेरी इम्पॉर्टंट. हे बेटा इझी चॅप्टर, इतकं हार्ड नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पहा बेटा या ठिकाणी पहिला जे दिलेलं आहे हेरिडिटी बद्दल काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला. हेरिडिटी म्हणजे असते काय, एक असते अनुवांशिकता. हेरिडिटरी चेंजेस म्हणजे पहा पिढी ना पिढी जे बदल होत राहतात बेटा, एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये येणारी जे जनरेशन असते यामध्ये भरपूर चेंज असते, लक्षात ठेवा. यू नो दॅट हेरिडिटी इज अ ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनादर विया जीन्स. म्हणजे अशा प्रकारचे बेटा जे गुण असतात, इथे शब्द दिलेला आहे बेटा. हेरिडिटी म्हणजे काय बेटा, अशी जीन्स असतात किंवा ट्रान्सफर होतात एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये, त्याला आपण काय म्हणतो बेटा, त्याला म्हणतो आपण हेरिडिटी. काय म्हणतो, हेरिडिटी. जॉन बेटा ग्रेगर मेंडल याने बेटा इज अ पिओनर, म्हणजे त्याने शोधलेला बेटा, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. जॉन मेंडल इज अ पिओनर बेटा, लक्षात ठेवा. ऑल स्टुडंट्स बेटा क्लोज युअर माइक. ऑफ बेटा मॉडर्न जेनेटिक्स अराउंड द पिरियड ऑफ बेटा 1886. ते म्हणतात की याचा सर्वात मोठं जे ज्यांनी बेटा हे शोध केलेला आहे, लक्षात ठेवा, त्यांचं नाव आहे बेटा मेंडेलिव्ह. ओके, लक्षात ठेवा. ठीक आहे. पहा बेटा इकडे 1 मिनिट बेटा. बरोबर वायरल बरोबर कसं 1 मिनिट बेटा, माईक बंद करा प्लीज. मी सर्वांचे माईक बंद केलेले आहे. ठीक आहे, तुम्ही ऐका फक्त. ठीक आहे. या ठिकाणी आपण म्हणू शकतो 1 मिनिट, काही पहा बेटा इकडे यामध्ये सांगितलेलं बेटा का जॉन मेंडल आहे. जॉन मेंडलने बेटा 1886 मध्ये याला बेटा हे कॅरेक्टर असतात बेटा किंवा जे गुण असतात एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होत राहतात बेटा, याचा जे शोध लावलेला आहे बेटा त्याचा श्रेय जाते पूर्ण जॉन मेंडलला, लक्षात ठेवा. इट टूक लॉंग टाइम फॉर हिम बेटा अंडरस्टँड द बेटा कन्क्लुजन ऑफ बेटा रिसर्च अबाउट बेटा हेरिडिटी. हेरिडिटीला जर तुम्ही बघितलं, हेरिडिटी जे शब्द आहे बेटा एक मी फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो अनुवांशिकता, लक्षात ठेवा. हेरिडिटरी म्हणजे काय बेटा, अनुवांशिकता, लक्षात ठेवा. जे एका पिढीतून आपल्याला दुसऱ्या पिढीमध्ये जे गुण भेटतात, फॉर एक्झाम्पल आपली आवाज सारखी असते, आपली हाईट सारखी असते, आपण वडिलांसारखा दिसतो बेटा किंवा आईंसारखा दिसतो बेटा, लक्षात ठेवा. याला म्हणतात बेटा हेरिडिटी, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे जे जीन्स असतात, जे गुण असतात, एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये काय होत राहतात बेटा, संक्रमित होत राहतात, हे लक्षात ठेवा. 1901 बेटा रिझन बिहाइंड द बेटा सडन चेंज वेअर बेटा अंडरस्टूड ड्यू टू बेटा म्युटेशनल theory of बेटा Hugo D. Verrier बेटा. meanwhile 1902 Walter and Sutton observed the pair of बेटा क्रोमोझोम. इथे पहा थोडा नवीन टॉपिक आहे. इथे म्हटलेलं आहे का मेंडलने सांगितलं हेरिडिटी म्हणजे काय, इथे डेफिनेशन दिलेली आहे. हेरिडिटी इज अ ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनादर विया जीन्स. म्हणजे अशी प्रकारचे कॅरेक्टर एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये काय होते बेटा, संक्रमित होते, याला आपण काय म्हणतो बेटा, हेरिडिटी म्हणतोय, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी जे हेरिडिटी आलेलं आहे तर यामध्ये भरपूर सायंटिस्ट लोकांनी योगदान दिलेलं आहे. मेंडल आहे बेटा, लक्षात ठेवा. इथे काही खाली नाव दिलेलं आहे बेटा द हिगो डी वेरियस बेटा वेरियस. ओके. मीन वाईल 1902 मध्ये वाल्टर अँड सुटॉन ऑब्झर्व केला बेटा पेअर ऑफ क्रोमोझोम इन सेल बेटा ग्रासहोपर. बेटा या ठिकाणी वाल्टर नावाचा एक सायंटिस्ट होता आणि सुटॉन, ओके, यांनी ऑब्झर्व केला बेटा का काही क्रोमोझोमचे पेअर त्यांना आढळले, लक्षात ठेवा. कशामध्ये आढळले क्रोमोझोमचे पेअर, द सेल ऑफ बेटा ग्रासहोपर. ग्रासहोपर माहिती आहे तुम्हाला, हिरव्या रंगाचा असतो बेटा, नागतोडा म्हणतो पण त्याला. Until then it was not known beta anyone. Research started the direction of beta finding the nature of genetic material when it was proved that the genes are beta carry via chromosome. त्यांनी शोध लावला का हे समजा ग्रासहोपर मध्ये जे क्रोमोझोम आहे किंवा जे प्रोटीन पासून बनलेले क्रोमोझोम आहे हे एका ग्रासहोपर मधून दुसऱ्या ग्रासहोपर मध्ये जातात का. ठीक आहे. आता मला सांगा किती जण अशी आहे का जे आई किंवा वडिलांवर गेलेले असेल किंवा त्यांचा फेस किंवा त्यांची भाषा किंवा त्यांचा राहणीमान किंवा बोलण्याचा जे अंदाज असते बेटा
म्हणजे आईसारखा किंवा वडिलांसारखा असेल, हेच असतात बेटा कॅरेक्टर. यालाच म्हणतो गुण म्हणतो, कॅरेक्टर म्हणतो बेटा, लक्षात ठेवा. थ्रू द विच 1944 ट्रायो बेटा, ट्रायो ऑफ सायंटिस्ट बेटा, ऑस्टवाल्ड, एव्हरी, मॅकलिन, मॅकॅर्थी, कोलिन मॅकलिऑड प्रूव्ह दॅट द एक्सेप्ट व्हायरस. पहा बेटा, इथे 3 सायंटिस्टचे नाव दिलेले आहे. त्या 3 सायंटिस्टला काय म्हटलेलं आहे पहा बेटा, ट्रायो सायंटिस्ट. ट्रायो म्हणजे 3. 1944 मध्ये बेटा या सायंटिस्ट लोकांनी काय सांगितलं बेटा, त्यांचे नाव पहा बेटा. हे एक नाव आहे पुन्हा, ऑस्टवर्ड एव्हरी, मॅकलिन मॅकॅर्थी, ओके. त्यानंतर दिले बेटा कोलिन मॅकलिओड प्रूव्ह दॅट एक्सेप्ट व्हायरसेस बेटा ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव DNA ॲज द जेनेटिक मटेरियल. त्यांनी काय म्हटलं बेटा, व्हायरसेस सोडून, एक्सेप्ट व्हायरसेस, बाकीचे जितके पण ऑर्गॅनिझम आहेत त्यामध्ये DNA सापडतो बेटा, लक्षात ठेवा. आता एक क्वेश्चन आहे तुम्हाला, व्हॉट इज मीन बाय द DNA? DNAचा फुल फॉर्म कोणी सांगू शकतो? एनीवन बेटा टेल मी व्हॉट इज मीन बाय DNA? कोणी सांगू शकतो बेटा DNA म्हणजे काय? हां, एनीवन टेल मी बेटा व्हॉट इज मीन बाय DNA? डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड प्रत्येकाच्या सेलमध्ये असते बेटा, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. ऑल द इन्फॉर्मेशन इज अवेलेबल इन द DNA, ओनली जेनेटिक इन्फॉर्मेशन. ओके, यू नो डोंट बी आस्किंग द ॲड्रेस युअर. तुमचा पत्ताने सांगतो DNA इतकी इन्फॉर्मेशन सांगतो. द कॅरेक्टर, गुण. 1961 मध्ये फ्रेंच जेनेटिक्स आहे बेटा, फ्रँकोइस जॅकब बेटा, फ्रँकोइस जॅकब अँड बेटा जॅक मोनॅड प्रपोज द बेटा मॉडेल फॉर बेटा प्रोसेस ऑफ द प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ बेटा DNA इन बेटा बॅक्टेरियल सेल. हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहित असेल बेटा, हे जे आपण चॅप्टर शिकायला लागलो ते जे आपल्या पंजोबांकडून आजोबांकडून बेटा आपल्या वडिलांना जे वारसा भेटला, म्हणजे जे गुण भेटले, त्यांचे गुण वडिलांमध्ये आले, वडिलांचे गुण आपल्यात येणारे, आपले गुण बेटा समोरच्या पिढीमध्ये जाणारे, हे यालाच म्हणतात बेटा हेरिडिटी. तर ते म्हणतात की यामध्ये सर्वात मोठं योगदान जे आहे बेटा DNA बॅक्टेरियल सेलचा यांनी बेटा रिप्रेझेंट केला. कोणी बेटा? या 2 सायंटिस्टने. याचं नाव बेटा बेटा फ्रँकोइस जॅकब अँड बेटा जॅक मोनॅड. ओके बेटा, यांनी DNAचा मॉडेल सांगितलेला आहे. नव्या वर्गात तुम्ही शिकलेले असेल. इट हेल्प बेटा अनकवर द बेटा जेनेटिक कोड हिडन इन अ DNA. DNA मध्ये बेटा काही लपलेले कोड असतात, हे लक्षात ठेवा. त्याला आपण म्हणतो जेनेटिक कोड बेटा. देअर बाय द टेक्निक ऑफ बेटा रिकॉम्बिनेशन अँड DNA बेटा टेक्नॉलॉजी एमर्ज विच हॅज वास्ट स्कोप इन बेटा फील्ड अँड जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये या DNAचा बेटा आपण भरपूर बेटा काय करतो, यूज करतो. ओके, द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल बेटा डायग्नोसिस ऑफ बेटा ट्रीटमेंट ऑफ द प्रिव्हेन्शन ऑफ द हेरिडिटरी डिसऑर्डर. वेगवेगळ्या प्रकारचे डिसऑर्डर आहे, लक्षात ठेवा. प्रोडक्शन ऑफ बेटा हायब्रिड व्हेरायटी ऑफ बेटा ॲनिमल प्लांट अँड द इंडस्ट्रियल प्रोसेस इन बेटा विच मायक्रोब आर यूज बेटा. तुम्हाला माहित असेल मायक्रोबचा प्रत्येक ठिकाणी आपण यूज करतो. दुधामध्ये जर मायक्रोब आले असेल लॅक्टोबॅसिलस बेटा तर दही बनते, दुधाचे दहीमध्ये रूपांतर, नंतर आपण दुधापासून चीज तयार करतो, बटर तयार करतो, लक्षात ठेवा. त्यानंतर बेटा बॅक्टेरियाचा वापर करून आपण बेटा ब्रेड तयार करतो, बॅक्टेरियाचा वापर करून आपण बेटा ईस्ट जे आहे त्याचा वापर करून बेटा फर्मेंटेशन मेकिंग बेटा अल्कोहोल दारू वगैरे तयार केल्या जातात. हे सर्व गोष्टी बेटा कशामुळे शक्य आहे, फक्त बॅक्टेरियल स्ट्रेनमुळे, लक्षात ठेवा. या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे का कोणी क्रोमोझोमचे पेअर शोधले ग्रासहोपरमध्ये बेटा, कोणी सांगितलं का बेटा फॉर एक्झाम्पल या प्रकारचे क्रोमोझोम असतात, ठीक आहे. DNAचा स्ट्रक्चर सांगितलेला आहे, कारण का DNA ते म्हणतात की व्हायरसेस सोडून DNA सर्वमध्ये बेटा काय सायंटिस्ट लोक म्हणतात, लक्षात ठेवा. इथपर्यंत समजलं तुम्हाला? हे थेरी समजली बेटा, हेरिडिटी अँड बेटा हेरिडिटरी चेंजेस. 1 मिनिट मी माईक ऑन करतो. पहा बेटा माईक ऑन केले मी. हो सर. कोणाला काही प्रश्न विचारायचे विचारू शकतात बेटा, का मी प्रश्न विचारू याच्यावर? तुम्ही विचारा सर. व्हॉट इज मीन बाय द हेरिडिटी? ज्याला पण सांगायचं त्यांनी म्हणा सर मी सांगतो म्हणून, ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय द हेरिडिटी? सर मी सांगतो. सांग बेटा. Heredity is the transfer of biology character from a generation to another via genes. व्हेरी गुड बेटा. म्हणजे जे कॅरेक्टर असतात, जे गुण असतात, बघा तुम्ही सर्वजण आता माईक ऑन राहू द्या, फक्त घरामध्ये काही शोर असेल तर ते काउंट करा. युट्यूबवर पण बेटा लाईव्ह आहे म्हणून म्हटलं मी. माईक बंद करून टाकायचं तेव्हा जेव्हा जास्त नॉईज झाल्यानंतर.
मला सांगा बेटा, सर्व एकमेकांना तुम्ही बघितलेले असेल बेटा, मला सांगा तुम्ही किती जणांचा आवाज वडिलांसारखा किंवा आईसारखा आहे तुमच्यापैकी, आहे ना? फेस थोडाफार फेस दिसते बेटा, हो आवाज दिसते, बरोबर आहे. हे सर्व गोष्टी हो कशामुळे शक्य माहिती आहे बेटा? फक्त हेरिडिटीमुळे. यालाच म्हणतात बेटा काही गुण एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जाणे. याला इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे बेटा, द हेरिडिटी इज द बेटा ट्रान्सफर ऑफ बेटा कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन किंवा अनदर जनरेशन. समजलं बेटा? ठीक आहे. आता यामध्ये हो मेंडलने योगदान दिलं बेटा. मेंडलने सांगितलं बेटा मॉडर्न जेनेटिक्स म्हणतात त्याला, पिओनर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स अराउंड द पिरियड बेटा. वेगवेगळे सायंटिस्ट आले बेटा आणि डीएनए बद्दल माहिती दिलेली आहे. आता या ठिकाणी काय इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली पहा बेटा. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन, हे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक बेटा. ठीक आहे. हे तुम्हाला होमवर्क राहील बेटा. स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ द डीएनए, व्हेरियस टाईप ऑफ द आरएनए. तर तुम्हाला जर हे माहीत नसेल तर मी हे सांगू शकतो तुम्हाला, व्हॉट इज डीएनए स्ट्रक्चर, कसं तुम्ही हे करणार बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे. डीएनए स्ट्रक्चर जे असते बेटा, तुम्हाला लाईव्ह दाखव. डीएनए मॉडेल स्ट्रक्चर बेटा, हे बघितलेली असेल तुम्ही, इमेजेस बघितली असेल भरपूर वेळा बेटा. ही डायग्राम तुम्हाला 8व्या वर्गाच्या पुस्तकामध्ये असेल, 9व्या वर्गाच्या पुस्तकामध्ये असेल. पहा ही डायग्राम पहा. ही डायग्राम तुम्हाला काढायची, लक्षात ठेवा. मी थोडा मोठा करतो, ओके लक्षात सर. ठेवा. हे पहा, मी थोडा तुम्हाला व्हाईट बोर्डवर दाखवतो त्याला. कसं असतं त्यामध्ये जे डीएनए स्ट्रक्चर असते बेटा, लक्षात ठेवा. यामध्ये सर्वात मोठं योगदान पहा बेटा. इथे तुम्हाला डायग्राम दिसू लागली, मी ऑनलाईन दाखवा लागलो इथे. तर यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल बेटा, पहा बेटा, या ठिकाणी जर बघितलं असेल तुम्ही, या ठिकाणी दिलेला तुम्हाला जी, हे पहा जी दिसत आहे का तुम्हाला? याला म्हणतात बेटा हो सर. गॉयनिन, याला म्हणतात बेटा सायटोसाईन, याला म्हणतात ॲडेनाईन, थायमाइन. ओके. हे सर्व बेटा काय आहे? हे जे इनसाइड बेटा जे आरएनए असतात, डीएनए असतात, याच्या आतमधले बेटा हे मेसेज देणारे कोड असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. याला जे आपण म्हणतो डीएनए मॉडेल स्ट्रक्चर, लक्षात ठेवा. हे तुम्हाला ड्रॉ करायचं, लक्षात ठेवा. सिंपल इतकं हार्ड नाही, लक्षात ठेवा बेटा. आणि त्यानंतर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही डीएनए मॉडेल स्ट्रक्चर काढू शकता बेटा. हे पहा, डीएनए एक मॉडेल स्ट्रक्चर इथे पण दिलेलं आहे तुम्हाला. जर बघितलं असेल तुम्ही तर याप्रमाणे पण तयार करून बेटा तुम्ही दाखवू शकता डीएनए मॉडेल स्ट्रक्चर, जे युजफुल आहे. हे डीएनए डिऑक्सिरायबोन्युक्लिक ॲसिड, यामध्ये थायमाइन, ॲडेनाइन, सायटोसाईन बेटा हे सर्व असतात बेटा, लक्षात ठेवा. याचा वापर करून आपण काय पण करू शकतो, लक्षात ठेवा. म्हणजे इन्फॉर्मेशन शेअर करू शकतो. हे पहा, यूट्यूबवर लाईव्ह सुरू आहे बेटा. हे लाईव्ह स्ट्रीमिंग आहे. इथे समाधान डोळे, प्रतीक गजानन कांबळे, रुपाली जाधव, कुशल अग्रवाले, ऋषी खेडेकर. ठीक आहे. या ठिकाणी बेटा प्लेबॅक दिलेलं आहे बेटा, नो प्रॉब्लेम. तर झूमवर तर आपलं लाईव्ह सुरूच आहे बेटा, पण यूट्यूबवर पण भरपूर जणांचा रिझन होता सर, ते झूम कधी कधी डिस्कनेक्ट होते. तर पहिला क्वेश्चन आहे बेटा, स्केच द बेटा एक्सप्लेन अँड स्ट्रक्चर ऑफ द डीएनए, व्हेरियस टाइप्स ऑफ द आरएनए. ओके. एक्सप्लेन द बेटा मिनिंग ऑफ द जेनेटिक डिसऑर्डर अँड गिव्ह द नेम द सम डिसऑर्डर. मला सांगू शकता तुम्ही जेनेटिक डिसऑर्डरचे टाईप बेटा, म्हणजे फॉर एक्झाम्पल जेनेटिक डिसऑर्डर आणि त्याचे सम ऑर्डरचे डिसऑर्डर बेटा. जेनेटिक डिसऑर्डर सांगू शकता कोणी? जेनेटिक डिसऑर्डर मध्ये बेटा पहा बेटा, यामध्ये जेनेटिक डिसऑर्डर काय दिलेले पहा बेटा. अल्बिनिझम, अल्बिनिझम इज अ ग्रुप ऑफ बेटा जेनेटिक कंडिशन बेटा. एंजेलिमॅन सिंड्रोम बेटा, रेअर सिंड्रोम बेटा कॉझिंग, हे सर्व नाव आहे, लक्षात ठेवा. डाऊन सिंड्रोम वगैरे आहे, सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला जे दिलेली आहे, लक्षात ठेवा बेटा. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो लिहून.
कलर आय विल चेंज इट कलर बेटा. ठीक आहे, कलर मध्ये दाखवतो तुम्हाला, नो प्रॉब्लेम. थोडा थांबा फक्त. ठीक आहे, हे पहा आता दिसा लागला असेल तुम्हाला. हे जेनेटिक डिसऑर्डर बेटा. हे फिजिकल आहे बेटा, इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी, अँक्युलोजिंग बेटा, स्पॉन्डेलिटिक्स, अपार्ट सिंड्रोम, चारकोट मॅराइन टूथ डिसीज, हे सर्व बेटा डिसऑर्डरचे टाईप आहे बेटा, लक्षात ठेवा. डाऊन सिंड्रोम नाव ऐकलं असेल तुम्ही, डाऊन सिंड्रोम. हे नाव ऐकलेलं आहे नव्या वर्गामध्ये, तुम्ही नव्या वर्गाच्या पुस्तकात दिलेलं आहे डाऊन सिंड्रोम बेटा, लक्षात ठेवा. यांची जर तुम्ही हे बघितले बेटा, हे जे आजार असतात बेटा हे भयंकर असतात, इतके पण इझी नसतात, लक्षात ठेवा. हे जे जेनेटिक डिसऑर्डर असतात बेटा ज्याच्यामुळे आपल्याला भरपूर प्रॉब्लेम होते, लक्षात ठेवा. एक इमेज पहा बेटा, हे इमेज दिसायला लागली तुम्हाला, पहा हे पाय दिसायला लागले तुम्हाला. हे ह्युमन वॉन्ट बी बिलीव ॲट जेनेटिक डिसऑर्डर आहे, पहा बेटा. हे पाय जर तुम्ही बघायला लागले असेल बेटा, हे पहा, हे बेटा जेनेटिक डिसऑर्डरचे बेटा डायग्राम तुमच्या प्लीज माईक बंद करा, प्लीज बोलू नका. पहा बेटा, हे पहा जेनेटिक डिसऑर्डरचे बेटा एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. 10 मोस्ट कॉमन बेटा, पाय सुजणे बेटा, असे बोट वेगळे निघणे, हात वेगळा निघणे बेटा, हे सर्व जेनेटिक डिसऑर्डरचा परिणाम आहे, लक्षात ठेवा. हे किती भयंकर आहे. म्हणून बेटा जेनेटिक डिसऑर्डरला जेव्हाही आपण साधारणपणे घेतो, हे साधारण नसते, हे लक्षात ठेवा. इथे शब्द दिला होता जेनेटिक डिसऑर्डर अँड गिव्ह द नेम ऑफ द सम डिसऑर्डर बेटा. आता पहा इथे म्हणणार आपण विथ द हेल्प ऑफ RNA. RNAचा फुल फॉर्म कोण सांगू शकते मला? RNAचा फुल फॉर्म रायनोक्साइड न्यूक्लिक ऍसिड. रायबोसोमल न्यूक्लिक ऍसिड. अजून कोणी म्हणू शकतो बेटा? रायबोन्यूक्लिक ऍसिड. ओके बेटा, रायबोन्यूक्लिक ऍसिड. व्हेरी गुड. जीन्स प्रेझेंट इन द बेटा फॉर्म ऑफ बेटा DNA. ते म्हणतात की जीन्स जे प्रेझेंट असतात इन द फॉर्म ऑफ बेटा DNA अँड पार्टिसिपेट इन द बेटा फंक्शनिंग ऑफ सेल अँड बेटा देअर बाय कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द बॉडी. बेटा जे DNA असतात आपल्या सेलमध्ये, हे बेटा कंट्रोल करतात, लक्षात ठेवा. बॉडीला सर्व आपल्या सिस्टमला बेटा कंट्रोल करण्याचं काम करतात. इन्फॉर्मेशन अबाउट बेटा प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर इन DNA. ते म्हणतात की जे प्रोटीन असते ते स्टोर कुठे होते बेटा? DNA मध्ये सिंथेसिस होते बेटा. सिंथेसिस इज बेटा अप्रोप्रिएट बेटा प्रोटीन ॲज पर बेटा रिक्वायरमेंट इज नेसेसरी फॉर बॉडी. आणि बेटा व्हॉट इज द यूज ऑफ द प्रोटीन, पहिले मला तुम्ही सांगा प्रोटीनचा उपयोग काय आपल्या बॉडीमध्ये. हे पहिला क्वेश्चन तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे. तर टेल मी बेटा व्हॉट इज द प्रॉब्लेम, व्हॉट इज द बेटा फंक्शन अँड व्हॉट इज द यूज ऑफ बेटा प्रोटीन इन युअर ह्युमन बॉडी. एनीवन टेल मी बेटा आन्सर. कोणी सांगू शकतो मला? कोणी सांगू शकतो बेटा? एनीवन? नाही. बेटा प्रोटीन इज बेटा बिल्डिंग स्ट्रक्चर मेकिंग. प्रोटीन काय करते? आपल्या पेशी किंवा टिश्यू सेल याला तयार करते बेटा, लक्षात ठेवा, रिपेअर करण्याचं काम करते. आणि आपली सेल पूर्ण बेटा प्रोटीन पासून बनलेली असते, म्हणून त्याला म्हटलेलं आहे बिल्डिंग स्ट्रक्चर. काय म्हटलं त्याला? बिल्डिंग स्ट्रक्चर, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण बेटा दिस प्रोटीन आर बेटा सिंथेसाइज बाय DNA थ्रू द RNA. म्हणजे ते म्हणतात की या प्रोटीनला सिंथेसिस जे होते बेटा, प्रोटीन आर सिंथेसाइज बाय. आता तुमच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण होणार, व्हॉट इज मीन बाय द सिंथेसाइज. बरोबर आहे है ना? भरपूर जण म्हणतील सर व्हॉट इज मीन बाय द सिंथेसाइज. तर सिंथेसाइज जे असते बेटा एकत्रीकरण म्हणतो, एकत्रीकरण करणे, संबंध करणे, संयोग, एकीकरण करणे, एकत्रीकरण करणे बेटा. ओके, कंबाईन करणे त्याला आपण म्हणू शकतो बेटा, लक्षात ठेवा. समजलं तुम्हाला? ओके, कंबायनिंग फॉर द मिनिंग ऑफ बेटा सिंथेसिस द कंबायनिंग, आणि त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो एकत्रीकरण करणे, लक्षात ठेवा. या ठिकाणी जे आपण पाहायला लागलो बेटा का जे DNA आहे, दिस प्रोटीन आर बेटा सिंथेसिस बाय DNA थ्रू द बेटा RNA. दिस इज कॉल्ड बेटा सेंट्रल डोग्मा. हे एक्झाम मध्ये डेफिनेशन विचारू शकता. व्हॉट इज मीन बाय द सेंट्रल डोग्मा, लक्षात ठेवा. काय म्हटलं परत मी? सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? तर तुम्ही काय म्हणणार बेटा? प्रोटीन आर सिंथेसाइज बाय DNA थ्रू द RNA. प्रोटीन सिंथेसिस करतो बेटा, सिंथेसाइज होतो बेटा बाय DNA थ्रू द RNA. दिस इज कॉल्ड बेटा सेंट्रल डोग्मा. पहा बेटा mRNA म्हणजे मॅसेंजर RNA. M म्हणजे मॅसेंजर RNA इज प्रोड्यूस ॲज पर द सिक्वेन्स ऑफ बेटा न्यूक्लियोटाइड ऑफ द DNA. आणि या कारणास्तव बेटा काय तयार होतं बेटा? सेंट्रल डोग्माच्या याच्या निर्मितीमुळे
बेटा mRNA बेटा प्रोड्यूस होतो लक्षात ठेवा DNA मध्ये. ओनली वन ऑफ द टू स्ट्रँड ऑफ DNA इज यूज इन दिस प्रोसेस. ते म्हणतात की दोन्ही स्ट्रँड यूज केले जाते लक्षात ठेवा यामध्ये. आता तुम्ही म्हणणार सर व्हॉट इज माय स्ट्रँड बेटा लक्षात ठेवा. पहा बेटा हे जे दिसायला लागलं तुम्हाला याला म्हणतात स्ट्रँड. हे पहा हे जे असतात ना हे स्ट्रँड यूज केले जाते बेटा. पहा या प्रकारचे स्ट्रँड हा हे लक्षात ठेवा. Now, this sequence nucleotide in mRNA being beta produced is always beta complementary to DNA. Strand use beta synthesis. Besides, there is beta uracil in RNA instead beta of the thymine of DNA. जेव्हा प्रोटीन सिंथेसिस होतं बेटा तर काय काय बनतात लक्षात ठेवा. युरॅसिल बनते बेटा. युरॅसिल इन RNA मध्ये बनते. युरॅसिल युरॅसिल नावाचा जे सबस्टन्स असते ते कशात बनते बेटा RNA मध्ये बनते. आणि थायमाइन कशात बनते बेटा DNA मध्ये. दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसाइज इज कॉल्ड बेटा ट्रान्सक्रिप्शन. RNA ला आपण जेव्हा सिंथेसाइज करतो त्याला आपण काय म्हणतो बेटा ट्रान्सक्रिप्शन असा म्हणतो. हे लक्षात ठेवा. समजलं तुम्हाला बेटा. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय. द RNA इज अ सिंथेसाइज बाय बेटा इट इज कॉल्ड बेटा ट्रान्सक्रिप्शन. हे लक्षात ठेवा. आता समोर या. हे डेफिनेशन पाठ करायची तुम्ही. आता काय स्ट्रक्चर तुमच्या समोर दिलेलं लक्षात ठेवा. हे दिलेलं आहे ट्रान्सक्रिप्शन बेटा. ट्रान्सक्रिप्शन कसं होतं बेटा हे स्ट्रक्चर तुम्हाला समोर दिलेलं आहे. पहा याप्रमाणे तुम्हाला एक बेटा पहा बेटा मी हे न्यूक्लियस दाखवा लागलो बेटा. हे नंबर बेटा न्यूक्लियस याच्यात बेटा RNA आहे. RNA पॉलिमर आहे बेटा. पॉलिमर म्हणजे काय सांगू शकता. पॉलिमर पॉलिमर पॉलीचा अर्थ होते पॉली. पॉलीचा अर्थ होते मेनी. पॉलीचा अर्थ होते बेटा मेनी. अँड मर्सचा उपयोग होते बेटा. मर्सचा उपयोग होते बेटा थ्रेड. मेनी थ्रेड लक्षात ठेवा. पहा याच्यात टी दिसायला लागला असेल तुम्हाला. सी दिसायला लागला. तुमच्या पुस्तक असेल तर जवळ पाहून घ्या बेटा. त्यामध्ये टी दिसायला लागला बेटा. यू दिसायला लागला युरॅसिल. हा यामध्ये भरपूर असे बेटा दिसायला लागले. आता पहा mRNA फॉर्म इन न्यूक्लियस. जर विचारलं तुम्हाला व्हॉट इज इन बाय एम तर तुम्ही म्हणणार मॅसेंजर RNA. मॅसेंजर RNA बेटा कुठे फॉर्म होते बेटा सायटोप्लाझम मध्ये. आता इथे शब्द जे दिलेला आहे सायटोप्लाझम. एनीवन टेल मी व्हॉट इज मीन बाय द सायटोप्लाझम. कोणी सांगू शकतो बेटा व्हॉट इज बाय सायटोप्लाझम. कोणी सांगू शकतो बेटा सायटोप्लाझम म्हणजे काय. नाही. जेली लाईक सबस्टन्स किंवा जेली लाईक फ्लुइड किंवा जेली लाईक सबस्टन्स म्हणा. म्हणजे आपण जर तुम्ही ओनियनला वरचा जर त्याचा पपुद्रा काढला असेल बेटा कव्हर काढला असेल ओनियनचा कांद्याचा तर तुम्हाला कसं पाणी लागते बेटा हाताला लिक्विड लागते. त्याप्रमाणे जेली लाईक फ्लुइड असते आपल्या न्यूक्लियसमध्ये त्याला म्हणतात सायटोप्लाझम. मॅसेंजर RNA फॉर्म इन न्यूक्लियस कम इन सायटोप्लाझम. इट ब्रिंग द बेटा कॉडेड मेसेज फ्रॉम DNA. आणि DNA मध्ये कॉडेड मेसेज असते TGC बेटा. The message contain the code from amino acid. The message contain the code for amino acid. Message contain करतात त्यामध्ये कोड अमिनो ऍसिड असते. The code for each amino acid बेटा consist of बेटा 3 न्यूक्लियोटाइड. लक्षात ठेवा त्यामध्ये 3 न्यूक्लियोटाइड असतात बेटा प्रत्येक अमिनो ऍसिड मध्ये. इट इज कॉल्ड एज बेटा ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे कोड पासून कोडॉन तयार झाला ज्यामध्ये 3 प्रकारचे न्यूक्लियोटाइड असतात त्याला म्हणतात ट्रिपलेट. तर ट्रिपलेट कोडॉन ज्यामध्ये असते बेटा त्याला काय म्हणतो बेटा आपण ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय बेटा देर आर थ्री बेटा 3 अमिनो ऍसिड बेटा कन्सिस्ट ऑफ द बेटा न्यूक्लियोटाइड इज द ट्रिपलेट कोडॉन. हे डेफिनेशन पण पाठ करून ठेवायची. आता परत प्रश्न येते तुम्हाला व्हॉट इज मीन बाय द सायटोप्लाझम. व्हॉट इज मीन बाय द सायटोप्लाझम. Jelly like Jelly like substance. food. जेली लाईक सबस्टन्स. व्हेरी गुड बेटा. ठीक आहे Fluid. फ्लुइड म्हणा किंवा सबस्टन्स म्हणा. व्हेरी गुड बेटा. आता पाहिजे इथे नाव ऐकलं असेल तुम्ही बेटा डॉक्टर हर गोविंद खुराना. सायंटिस्ट ऑफ इंडियन origin has made a beta important contribution in beta discovery of triplet codon for 20 amino acid. ते म्हणतात की बेटा डॉक्टर हरगोविंद खुराना हे भारतीय सायंटिस्ट होते. ओरिजिन हॅज मेड अ इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन ऑफ द डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन. याला शोधणारे म्हणजे याला शोध लावणारे कोणी आपले भारतीय सायंटिस्ट आहे ज्यांचं नाव आहे डॉक्टर हरगोविंद खुराना. त्यांनी काय केलं ट्रिपलेट कोडॉन बेटा 20 बेटा हे पाठ करून ठेवायचा. हाऊ मेनी अमिनो ऍसिड पेअर हाऊ मेनी अमिनो ऍसिड बेटा फाउंड बाय बेटा डॉक्टर हरगोविंद खुराना 20 बेटा लक्षात ठेवा. फॉर दिस वर्क ही हॅज बीन बेटा अवॉर्डेड विथ द नोबेल प्राइज. आणि नोबेल प्राइज भेटला बेटा उत्कृष्ट सर्वात बेटा सायन्स मधला
1968 मध्ये बेटा अलॉंग विथ द 2 अदर सायंटिस्ट, यांच्यासोबत 2 सायंटिस्ट अजून होते बेटा, लक्षात ठेवा. इथपर्यंत समजलं? ओके. कोणाला काय प्रॉब्लेम तर प्रश्न विचारू शकतात बेटा. थोडा टॉपिक थोडा कंजेस्टेड आहे, यानंतरचा भरपूर इझी टॉपिक आहे, लक्षात ठेवा. हे थोडा इन्फॉर्मेशन म्हणजे mRNA tRNA काय काय करतात पहा बेटा इथे. आता mRNA फॉर बेटा मॅसेंजर RNA. DNA चा फुल फॉर्म तुम्हाला सांगितला, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. RNA चा बेटा रायबोन्यूक्लिक ऍसिड. M फॉर मॅसेंजर RNA. आता पहा, each mRNA messenger RNA made up of बेटा 1000 ऑफ बेटा ट्रिपलेट कोडॉन. एक mRNA पहा बेटा, एक मॅसेंजर RNA बेटा, ईच शब्द दिलेला, ईच म्हणजे एक mRNA बेटा इज मेड अप ऑफ बेटा 1000 ऑफ ट्रिपलेट कोडॉन. पहा बेटा, हजारो कोडॉन पासून बनलेले असते बेटा कोण बेटा, mRNA. ऍज पर बेटा मेसेज ऑन द mRNA अमिनो ऍसिड आर बेटा सप्लाइड बाय tRNA. म्हणजे अमिनो ऍसिड कोणाला सप्लाय करते, tRNA ला. टीचा फुल फॉर्म काय बेटा, ट्रान्सफर RNA. काय बेटा, टी फॉर ट्रान्सफर RNA. For beta this purpose, tRNA has an anticodon having beta complementary sequence to the beta codon of mRNA. त्याला म्हणतात बेटा अँटीकोडॉन म्हणतात बेटा. याच्यामध्ये अँटीकोडॉन एक असते, अँटीबायोटिक्स. कोडॉन म्हणजे कोड, यामध्ये अँटीकोडॉन असते बेटा, लक्षात ठेवा tRNA मध्ये. दिस इज कॉल्ड बेटा ट्रान्सलेशन. म्हणजे tRNA बेटा काय करतो, मॅसेंजर ट्रान्सफर करतो mRNA पर्यंत. mRNA काय करतो, त्याला ट्रान्सलेशन करते, सांगते, मेसेज देते. द बेटा अमिनो ऍसिड ब्रॉड इन tRNA. म्हणजे आपल्या RNA मध्ये अमिनो ऍसिड असते, आर बॉन्डेड टुगेदर बी बाय बेटा पेप्टाइड बॉन्ड विथ द हेल्प ऑफ बेटा rRNA. म्हणजे जे tRNA असते ते बांधल्या जाते बेटा पेप्टाइड बॉन्डने. ठीक आहे, पेप्टाइड बॉन्ड ने बेटा, हे पण बॉन्ड असते यांची बेटा, बेटा rRNA ला बांधते बेटा, लक्षात ठेवा. rRNA म्हणजे काय, रायबोसोमल RNA. ड्युरिंग दिस प्रोसेस रायबोसोम कीप मुव्हिंग फ्रॉम वन एंड टू बेटा mRNA. हा, आता या ठिकाणी इकडे पहा, जर तुम्हाला ही भाषा समजली नसेल तर सोप्या भाषेत समजून सांगतो पहा बेटा. याच्यात सांगितलेलं आहे का मॅसेंजर RNA ट्रान्सफर करतो बेटा मेसेजला, कोण ट्रान्सफर करतो बेटा, tRNA जी इन्फॉर्मेशन पाठवतो त्याला बाउंड करण्याचं काम कोण करते बेटा, rRNA, रायबोसोमल RNA. आणि हे बांधून बेटा जे इन्फॉर्मेशन असते ते दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर केल्या जाते बाय द बेटा आफ्टर बेटा जनरेशन. ओके बेटा, पिढी ना पिढी, लक्षात ठेवा. ड्युरिंग दिस प्रोसेस ऑफ द रायबोसोम कीप मुव्हिंग बेटा वन एंड अँड बेटा mRNA टू बेटा अदर एंड ऑफ द बेटा डिस्टन्स ऑफ द ट्रिपलेट कोडॉन. इथे म्हटलेलं दिस इज कॉल्ड बेटा ट्रान्सलोकेशन. बेटा tRNA म्हणजे काय बेटा, ट्रान्सलोकेशन, ट्रान्सफर युअर लोकेशन. म्हणजे इथे एक पार्ट आहे, इथे बेटा इन्फॉर्मेशन इथून तर इथपर्यंत गेली बेटा, याला काय म्हणतो बेटा, ट्रान्सलोकेशन, ट्रान्सफर द लोकेशन. Such many chain come together form beta complex protein. This protein control various function in the body, the living organism and their beta appearance too. आता पहा, आपली पूर्ण बॉडी बेटा प्रोटीन पासून बनलेली आहे, म्हणजे हाडं सोडून, लक्षात ठेवा. आणि यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन भरलेली बेटा. पहा आता या ठिकाणी जर तुम्ही बघितले मेन सिक्वेन्स कशी असते पहा, हे पहा बेटा, थायमाइन, ॲडेनाइन, सायटोसाइन, थायमाइन, गायनाइन, सायटोसाइन बेटा, ॲडेनाइन, गायनाइन, थायमाइन बेटा. हे काय पहा बेटा, इथे मेन सिक्वेन्स याप्रमाणे आलेली आहे, बरोबर आहे, याप्रमाणे आलेली आहे. आता पहा बेटा, जर तुम्ही बघितलं इथे T आला, इथे A आला, इथे पण A आला, इथे पण C आला, इथे T च्या जागी कोण आला बेटा, या टीच्या TGC पहा, TGC, या TGC च्या जागी काय झाला बेटा, चेंज झाला. पहा या T च्या जागी G आला, या G च्या जागी A आला आणि या C च्या जागी T आला. म्हणजे TGC च्या जागी फक्त चेंज करण्यात आला बेटा, GAT करण्यात आला बेटा, लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी बेटा पेअर चेंज झाली. आणि नंतर पहा बेटा, ते म्हणतात की जर इतकी जरी पेअर चेंज झाली, लक्षात ठेवा, तर आपल्यामध्ये मुलाचा जेव्हा जन्म होते तेव्हा त्याच्यामध्ये आणि पालकांमध्ये भरपूर फरक येऊन जाते, लक्षात ठेवा. किंवा डोळे पप्पासारखे दिसेल किंवा आईसारखे दिसेल किंवा केस पप्पासारखे किंवा आवाज हे थोडा चेंज होते. कशामुळे, फक्त बेटा हे कोड काय होतात बेटा, चेंज होतात. हे थोडेफार कोड चेंज होतात, लक्षात ठेवा. आणि जर सर्व सारखे दिसले असते तर गडबड झाली असतील, मग सर्वच सारखे झालं, बरोबर बेटा. म्हणून हे चेंज पण होणे आवश्यक आहे बेटा, लक्षात ठेवा. आता यामध्ये म्हणू शकतो आपण पहा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक बेटा देमसेल्फ ड्यू टू बेटा जीन्स ओनली बेटा, सम दोज जीन्स आर बेटा ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंजेस. ते म्हणतात की एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जेव्हा गुण जातात तेव्हा ते जन्माला येताना ते पण उभे माणूसच दिसतो. ड्यू टू दिस सम ऑफ बेटा कॅरेक्टर ऑफ पॅरेंट आर ट्रान्समिटेड देअर ऑफस्प्रिंग. बेटा ऑफस्प्रिंग याचा अर्थ असते जे येणारा, समजा आपण आहे, आपण झालो ऑफस्प्रिंग,
म्हणजे आपल्यामध्ये आलेले गुण आहे आपल्या वडिलांचे लक्षात ठेवा किंवा जे आजोबा पंजोबा असेल. बेटा हाऊएव्हर समटाइम्स सडन चेंजेस अकर इन दोज जीन्स समटाइम एनी बेटा न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन्स चेंज बेटा पोझिशन. ते म्हणतात की मला सांगा प्रत्येक जण एकदम हुबेहूब दिसत नाही पण थोडेफार तरी सारखे दिसतात आपण बरोबर बेटा आई वडिलांसारखे दिसतात ना. कशामुळे हो सर. पूर्ण जर हे चेंज झाले नसते तर आपण हुबेहूब दिसले असतो. आणि हे चेंज होतात थोडेफार जे बेटा आरएनए काय होतात बेटा चेंज होतात ज्याच्यामुळे आपल्यामध्ये पण काय येऊन जाते बेटा बदल येऊन जाते थोडाफार बेटा. चेंज विच इज नथिंग बट बेटा म्युटेशन म्हणजे बेटा अदला बदली झाली बेटा काय आपले कोड अदला बदली झाले त्याच्यामुळे गडबड झाली लक्षात ठेवा. ठीक आहे. आधी दिलेला आहे बेटा सम म्युटेशन मे बी बेटा मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल. बेटा म्युटेशन मे बी बेटा क्या जेनेटिक डिसऑर्डर लाइक बेटा सिकल सेल एनीमिया. दिस इज द एव्हरलास्टिंग बेटा प्रोसेस अँड सो इज वन ऑफ द बेटा प्रूफ ऑफ द डार्विन थेरी नॅचरल सिलेक्शन. सिकल सेल एनीमिया हे नाव ऐकलं का तुम्ही? सिकल सेल एनीमिया नाही सर. कोणी ऐकलं नाही का? नाही. पहा बेटा सिकल सेल एनीमिया हे जे असतात बेटा जे ब्लड सेल असतात त्यामध्ये भरपूर बदल होऊन जाते लक्षात ठेवा. पहा हे डायग्राम पहा बेटा सिकल सेल एनीमियाची आणि ओरिजिनल पाहून घ्या बेटा म्हणजे कुठे कुठे बदल होते लक्षात ठेवा. एक डायग्राम मी तुमच्या डोळ्याच्या समोर सिकल सेल एनीमिया रक्तांमध्ये बेटा कशा प्रकारे डायग्राम बनते पहा. हे डायग्राम तुम्हाला दिसत आहे बेटा सिकल सेल एनीमिया मध्ये कशी गडबड होते पहा. हे रेड ब्लड सेल आहे समजा. हे आरबीसी आपला आरबीसी रेड ब्लड सेल. जरी हे रेड ब्लड सेल असेल किंवा दुसरा काय पण सेल असेल बेटा लक्षात ठेवा. पहा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती फरक आहे पहा बेटा. पहा याचा शेप पहा बेटा कशा प्रकारे बनलेला आहे. हे पहा बेटा वेगळी डायग्राम दिसायला लागली बेटा. तर यामध्ये सिकल सेल एनीमिया म्हणजे काय शेपमध्ये शरीराच्या शेपमध्ये फरक दिसतो बेटा लक्षात ठेवा. आणि या प्रकारचे मग सिकल सेल एनीमियाचे बेटा जे सिकल सेल एनीमिया आपण म्हणू शकतो बेटा सिम्पटॉम्स काय असतात बेटा लक्षात ठेवा. हे पहा हे सिकल सेल एनीमियाचा बेटा एक पेनफुल स्वेलिंग असते बेटा लक्षात ठेवा. हे पाहून घ्या. हे डिसऑर्डर बेटा अनुवंशिक असतात लक्षात ठेवा. ते सांगणे आवश्यक असते. हे पहा किती त्रास होते पेन असते यामध्ये. भरपूर जण याच्यामुळे वाचत पण नाही. हे पहा किती हात सुजलेला आहे पहा बेटा. हे जेनेटिक डिसऑर्डर असतात म्हणजे आजोबा पंजोबांमध्ये होऊन गेलेले आजार असतात. कधी ना कधी पिढीमध्ये उद्भवतो लक्षात ठेवा. काहून का बेटा जे जेनेटिक्स असतात एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतात. इथपर्यंत समजलं बेटा तुम्हाला सर्वांना? हो सर. हो सर. कोणाला काय